त्याच्या पोटात बाळ आहे. काही पण डायलॉग द्यायचा. आता ती फिमेल बाळ होईलच ना. ऐकते बरोबर. आई साप. लुकमध्ये मला एक ऑडिशनवाला व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे. त्याकरता मी झाली आहे रेडी. आता मी ऑडिशनवाला व्हिडिओ बनवते आधी आणि मग मी काय केलं आहे जस्ट बोलायचं मला कॅमेऱ्यासमोर. मला इतकी आयडिया नाही आहे बट मी जस्ट बोलून आणि मग पाठवणार आहे पुढे. तर मी ते तुम्हालाही पाठवते. पहिले आपण शूट करूया मग त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी. घर नेहमी आपलंच असतं. आपण तिथे आपलेपणाची रुजवात कशी आणतो आणि त्या संसारवेलीला सुखाचा भर किती प्रमाणात येतो यावर खरी त्या घराची श्रीमंती असते. मतभेद, भांडण, रुसवे, फुगवे हे घराच्या भिंतीला सजावट आणतात. पण तेच भांडण आणि तोच राग जर का टोकाला गेला की उद्ध्वंस सुरू होतो. अंगण ओसाड दिसायला लागतं. नातं दुरावणं खरंच इतकं सोपं असतं का? जन्मभरासाठी आपण एकमेकांची जोडलेली नाळ सहजासहजी तुटणं इतकं सोपं असतं का? का विसरून जातो आपण जेव्हा आयुष्यात येणार असतो, पहिल्यांदा भेटणार असतो आणि आपण किती मोहरून गेलेलो असतो. एकमेकांसाठी केलेल्या त्या अनाभाका, जगलेले ते सुंदर क्षण, एका छोट्याशा वादाच्या प्रसंगामुळे आपण ते सगळं विसरतो. हा बेटा. दुपारनंतर अचानक पप्पांचा फोन आलेला की तुम्ही फ्री असाल तर हॉस्पिटलमध्ये या, आजीला घरी न्यायचं आहे. तर मग आम्ही दोघंही गेलेलो डिरेक्टली हॉस्पिटलमध्ये. तिकडे आत्याही होती. सो दोघींना पिक करायचं होतं आणि पप्पाही सोबत होते. मग आम्ही घरी गेलेलो आजीला घेऊन. आजीची तब्येत बिलकुलच ठीक नव्हती. त्याच्यामुळे तिला काही दिवस ॲडमिट करावं लागलं होतं. हे माझ्या आजीबाबांचे लाडके नात जावई. कारण आम्ही माझी सगळ्यात मोठी बहीण आणि मी आम्हीच इकडे असतो. त्याच्यामुळे हे दोघं जास्त नजरेत पडतात. सो माझे मोठी जिजाजी आणि हे लाडके आहेत आणि हे सगळ्यात लहान आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या तोंडात सारखं विशाल विशाल नाव असतं. सॉरी, पाहुणे बोलतात. माझ्या आजी बाबा पाहुणं आलं आहे असं बोलतात. आणि खूप क्यूट वाटतात जेव्हा ते त्यांना आवाज देतात. आणि कधी गेलं बाबांना तसं ओळखायला होत नाही. आता त्यांची स्मरणशक्तीचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, त्याच्यामुळे नजरही कमी झाली आहे. पण जेव्हा पण आम्ही कधी जातो ना, आमचा आवाज लगेच ओळखतात की हा पाहुणा आहे का किंवा रखमी आहे का असं बोलतात. आणि हे पण माझ्या आजीबाबांना बिलकुल म्हणजे माझे आजीबाबा असं नाही फील करवत, स्वतःचेच आजीबाबा समजतात. आणि मेन तर काय की त्यांची स्वतःची आजी त्यांनी कधी बघितली नाही आहे. ते 2 महिन्याचे असतानाच त्यांची आजी गेलेली. त्यांना वॉलचा आजार होता. त्याच्यामुळे ते माझ्या आजीला स्वतःचीच आजी समजतात आणि कधीच प्रेम कमी नाही केलं आहे. जेव्हा पण कधी गरज पडते अवेलेबल असतात. आणि ही माझ्याकरता खूप अशी काय बोलतात त्याला प्राऊडची गोष्ट आहे. आणि मी खूप लकी फील करते की विशाल रूपी लाईफ पार्टनर माझ्या लाईफमध्ये आलेत.
आणि बाबांचं काय की बाबा ना माझ्या आजीचं इतकं ऐकतात. विचारा ना तिला, काही विचारा. विचारायचं नाही, बोलायला नाही लावायचं. म्हणतो ना बरं आहे का, वजेचा आवाज येतो, बरं आहे का म्हणलं. बरं आहे ना. मग तेच म्हणतो. हा असं मला 2 पाड्या झालं का इतकं जर म्हणलं आता काय राहते झटका आला. आता एकूण तशीच. आता जेवलो, चांगला झोपलो, झोप मोडलो, निघलो. पुढे राहते दररोज काळा मी दिलं, चहा केला आणि मग तेव्हा थोडं तर इथं दाबून कधी तेव्हा राहिली. ते तेव्हा आपल्या घरी ना तिकडे काळा बट नाही तेव्हा उठली तिला, घेतलं का? तशीच केली. मग तेव्हा मग तिथून बंद झालं. कोणी या इकडे यायचं. हे डॉक्टरनं सांगितलं काही खायला. म्हणलं डॉक्टरची हं? चिठी करून घ्या. म्हणलं काय खायचं, काय डाळीचं. म्हणलं डाळ खायची नाही, हरभऱ्याची. वरण खा म्हणून. इतकं प्रेम आहे की माझ्या आजीने जर का थोडासा जोरात आवाज केला की माझे बाबा खूप शांत होऊन जातात. कारण माझे बाबा खूप चिडके आहे, कोणाचंच त्यांच्यासमोर काय चालत नाही. तरुणपणात तर ते एकदम एक्स्ट्रीम लेवल हायपर आणि ते बोलतात ना की असे रागिष्ट असे होते माझे बाबा. पण जेव्हा केव्हा आजी आवाज काढणार तर बाबा एकदम चिडीचूप होऊन जायचे, शांत होऊन जायचे. म्हणजे आम्हाला काही कंप्लेंट करायची असेल बाबांच्या विरोधात तर आम्ही आजीकडे जायचो. म्हणजे आजीने आवाज केला की बाबा शांत आणि बाबा ऐकायचं. आत्ताही बाबांची काळजी तुम्ही बघताय. बाबांना न दिसतंय ठीक, ना ऐकायला येतं क्लिअरली आणि स्मरणशक्ती त्यांची खूप कमी झाली आहे. म्हणजे पाहुणे येतात त्यांना कोणालाच ते ओळखत नाही, स्वतःच्या मुलींनाही नाही ओळखत. पण स्पेसिफिक जे जवळचे लोक आहेत त्यांना ते कधीच विसरत नाही. आणि मेन तर काय तर बायकोला ते बिलकुल म्हणजे त्यांचं ते घरी होते, आजी ॲडमिट होती, पण त्यांचं इतकं चित्त सैरावैर असायचं ना, सारखे क्वेश्चन्स असायचे. म्हातारीला बरं वाटलं का, कधी घरी येणार आहे, असं तसं क्वेश्चन्स असायचे. फोन करायला लावायचे सारखं. फायनली आता आजी घरी आली आहे आणि ते आजीसोबत बोलत आहे आणि सगळेजण शांतीत ऐकत होते की बाबा काय बोलत आहे आजीला. तर हे मेमरीज म्हणून मी ह्या गोष्टी ठेवते की पुढेही कधी एक असतं ना की मेमरीज असतात आणि त्या माणसाला नव्याने परत जुन्या आठवणी ताज्या करून देतात. तर मी म्हणून हे साठवून ठेवते एक. नेक्स्ट डे आम्ही पुन्हा भेटायला आलो फॅमिलीला घेऊन. फायनली आजी बाबा आले. तर त्यांना कसं पाहुण्यांची ओढ असते की कोणीतरी भेटायला यावं, गप्पा माराव्या. आणि म्हातारा माणसाजवळ खरंच त्यांच्याकरता आपल्याकडे इतका टाईम नसतो. आपण आपल्या कामातच इतकं मग्न असतो, व्यस्त असतो की म्हाताऱ्या माणसाकडे इतकं लक्ष नाही जात. आणि म्हाताऱ्या माणसाला ओढ असते की आपल्याकडे कोणीतरी यावं, बसावं, गप्पा माराव्या. तर मग मी ती गोष्ट अशी मिस नाही करत. फॅमिलीला जेवढं केवढं एकत्र आणता येईल तेवढं आणण्याचा प्रयत्न करते. तर हे एक निमित्त होतं की आजी बाबा आलेत घरी, चला भेटून येऊया. सो सगळ्यांना मी घेऊन आले होते आणि त्यांनाही छान वाटतं आणि सगळे एकत्र येतात, ते एक चांगलं